नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज रात्री आहे आमची फ्लाईट. ऑलमोस्ट कपडे वगैरे पॅक झालेत, पण आता मी माझ्या मेकअपचं स्किन केअरचं पॅकिंग करते. तर सगळं पसारा अजून तसंच आहे आणि अजून खाऊ वगैरे पॅक करायचं आहे मला त्याच्यामध्ये. आता मेकअप आणि स्किन केअरच्या वस्तू पॅक करते थोड्याशा, मला ज्या पाहिजेत त्या. आणि मला आता समजत नाही की मी नक्की काय काय मेकअपचे प्रोडक्ट घेऊ नाहीत, की तिथे गेल्यानंतर मी करणार आहे की नाही मेकअप हे सुद्धा मला माहीत नाही. पण असं वाटतं सगळ्या वस्तू घेऊ, मोजकेच तरी थोडेसे प्रोडक्ट घेते आणि अजून बघते इकडे तिकडे माझ्या ड्रॉवरमध्ये सगळे काय ना काय भरलेत प्रोडक्ट, काय काय घ्यायचे आहेत ते. लिपस्टिकचं तर एवढा सगळा सेक्शन आहे, कोणती लिपस्टिक घेऊ काही समजत नाही मला. बघूया काय फायनल करते ते. आणि मी आता माझ्या चेहऱ्याला मुलतानी माती लावते, चेहरा थोडा ग्लो करण्यासाठी. काय नाही, फक्त मुलतानी माती घेतले आणि रोज वॉटर मिक्स करून पेस्ट लावते चेहऱ्याला. खूप सारे पिंपल्स आलेत. श्री तर खाणार आहे चिकन. चिकन खाणार आहे मी. डावा भाजीवाली आहे, मला प्रवासात जास्त हेवी नको जेवण. याला काय पण द्या चालेल, आम्ही खाऊ. प्रीतू गोरा दिसतोयस. मला भाजी आहे. आणि आता मी रेडी झाले, फ्रीजसुद्धा होतोय रेडी. तर चहा घेतोय, सगळे चार्जर पॉवर बॅटरी सगळं भरलं आहे. हां बघते तिकडेच बघते. तर रेडी झालो, आता चहा घेऊ आणि निघू एअरपोर्टला जाण्यासाठी. आता रूप एवढा भारी दिसते, तिकडे गेल्यानंतर सगळं मेकअप सगळं उडून जाईल. चला आता डायरेक्ट भेटू आपण एअरपोर्टवर. मध्ये मध्ये मी बोलेन तुमच्याशी. स्टे कनेक्टेड. नेहमीप्रमाणे निघताना तोंड गोड करून, अरे की तुला पहिले थोडंसं दही आहे, साखर घे थोडी. नवरदेव आता मला दे. थोडंसं जेवढं नको तिकडं बघ त्याच्याकडं. कमी 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 हो ग कमी. उद्या खाऊ शकतो मी. हो खा खायचं का त्याने. तर मंडळी आता आम्ही पोचलो T2ला, एअरपोर्टवर पोचलेलो आहोत. मस्त जेवलो वगैरे आणि आता जातोय आतमध्ये. बोर्डिंग वगैरे करायची आहे, खूप गर्दी आहे आतमध्ये, म्हणून लवकरच सगळं बोर्डिंग वगैरे करून निवांत मस्त बसू. प्रीत आणि मी दोघांनी पण मस्त जेवलो आहे आता खाली. आणि आता आम्ही हळूहळू चाललो आहे जरा टाईमपास, कारण का फ्लाईट लेट आहे, आमच्या 2:30ची फ्लाईट आहे. आणि आता 11 वाजलेत. लवकरच आलो जरा, म्हणजे मस्त आरामात फोटो वगैरे काढता येतील आणि बोर्डिंग करून आरामात बसू, काही घाई नाही. तर तुम्हाला दाखवतो. आणि आता एअरपोर्टवर एवढी गर्दी आहे ना की आम्हाला 11:30ला बोलवलं आहे. लवकरात लवकर करायला, म्हणजे जास्त गर्दी नको लागायला, म्हणजे सगळं घाईमध्ये नको व्हायला, मग आम्ही लवकर आलो आहे. आणि आहे बऱ्यापैकी गर्दी इकडे. पोट वगैरे भरलं, आतमध्ये जाईल. वरून चपाती आणि भाजी आणली. हां, आईने आम्हाला चपाती आणि भाजी दिली मस्त पोट भरून, कारण इकडे खूप जास्त महाग आहे आणि त्यांनी दोघांचं काय पोट भरणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की घरून चपाती भाजी आणायची. मस्त खालो आम्ही खाली आणि आता मस्त पोट भरलं आणि आतमध्ये जाणार, चिल करणार एकदम. आणि आतमध्ये हे पण आहे ना, KFC पण आहे, मॅकडॉनल्ड आहे. मग तिकडे गेल्यानंतर थोडंफार खाऊ आम्ही आणि मग डायरेक्ट फ्लाईटमध्ये. हां जाऊ दे, चला चला. मला तुझी करायची होती. मला तिकडे पोहोचण्याच्या अगोदरच थंडी वाजली, स्वेटर वगैरे घालून बसले. स्वेटर घालून बसले, कुडकुडायला लागले. ठीक आहे, कडू आहे. साखर टाकायला लागेल थोडी. ओके. येणार कुठून आहे ती आम्ही काढतो तशीच, कंपनी असलीच मशीन आहे. काढा कंपनीत असलीच मशीन आहे. हो. आणि इथे माणसं झोपायला आलेली आहेत. फ्लाईटची वाट बघून कंटाळले. नाईट शिफ्ट करणारे माणसं मात्र आज फ्लाईटचा वेट करत झोपायला लागले. त्यांना कॉफीसुद्धा पिली झोप जाण्यासाठी. पण काय, कधी जाणार कधी पोचणार. आणि फ्लाईटचं चक्कर नुसती इकडून तिकडे फिरवतात. गेट नंबर चेंज. झोप आली
अजून फिरायचं आहे. आर यू एक्सायटेड? एक्साइटमेंट बघा चेहऱ्यावरच दिसते. प्रकारे आमचं विमान लागलंय. चलो इंडिगो. फायनली आता बसणार आणि झोप काढणार 2 तास. प्रीत तिकडे बसला. थांब मी येईन तिथे बसायला. रिझर्व ठेव माझ्यासाठी सीट ती. माझी सीट दुसरीकडे होती आणि तिथे प्रीत विंडो सीटला होता आणि तिथे माझी सीट त्या साईडला होती, दुसऱ्या रोमध्ये होती. त्याला रिक्वेस्ट केली, मग मला प्रीतच्या सोबत बसवलं. फायनली मला वाटलं जा आजची फ्लाईट आम्ही दोघं वेगवेगळेच बसणार, पण बरं झालं बसलं. तर कधीची फ्लाईट चालू होते. त्या माझ्या सीटवर दुसऱ्या माणसाला बसवलं. बरा तो बसला आणि आम्ही दोघं सोबत बसलो. नाही तर आजची फ्लाईट आम्ही सेपरेट असतो. आता कुठे बरं वाटते. आता आपण डायरेक्ट उतरू दिल्लीला.